परळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीनंतर दीपक देशमुख यांच्या भक्तिस्थळांना भेटी. भगवानगड, नारायणगड, सोयगाव दर्ग्यावर दर्शन घेऊन विजयाची मंगलकामना. मनोज जरांगे पाटील यांच्याशी प्रदीर्घ चर्चा. परळी नगर परिषद निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ संध्या दीपक देशमुख यांच्या विजयासाठी त्यांचे पती तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते दीपक रंगनाथ देशमुख यांनी जिल्ह्यातील प्रमुख श्रद्धास्थानांना भेट देत आशीर्वादाची शिदोरी घेतली. दीपक देशमुख यांनी बीड जिल्ह्यातील श्रद्धा शक्ती आणि अध्यात्माचे केंद्र मानल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र भगवानगड, श्री क्षेत्र नारायणगड तसेच सोयगाव येथील दर्ग्यावर साक्षात दर्शन घेऊन परळीच्या सर्वांगीण विकासासाठी बळ मिळावे अशा भावना व्यक्त केल्या आणि या ठिकाणी त्यांनी भाविकांसमवेत संवाद साधत परळीच्या प्रगतीसाठी दृढ निश्चय व्यक्त केला. आणि त्यावेळेस त्यांनी परळी नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत असलेल्या सौ संध्या देशमुख यांच्या विजयासाठी विशेष प्रार्थना केली. परळी शहराचे जुने वैभव पुनर्स्थापित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील यांची दीपक देशमुख आणि महादेव गंगणे यांनी भेट घेतली. परळी नगर परिषद निवडणुकीत स्थानिक प्रश्न, पुढील रणनीती आणि शहरातील सौहार्द जपण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जरांगे पाटील यांनी देशमुख यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत सर्वसमावेशक विकासासाठी पाठिंबा व्यक्त केला. रिपीट. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आनंद तुपसमुद्रे यांनी. अतुल्य महाराष्ट्र न्यूजच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब, पेजला फॉलो, बातमीला शेअर करा.